शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारीची मागणी करून शेवटच्या क्षणी फडणवीस यांच्या आश्वासनावर माघार घेतलेले अखिल भारतीय पद्मशाली संगमचे अध्यक्ष श्रीनिवास संघाई यांनी अखेर भाजपाला रामराम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। या प्रवेशाने शहर मध्यच्या स्थानिक राजकारणात जोरदार खळबळ उडाली आहे। विधानसभा निवडणुकीनंतर पद्मशाली समाजासाठी स्थानिक आमदार आणि पक्षाच्या वरिष्ठांकडून पद्मशाली समाजासाठी कोणताही विशेष उपक्रम न झाल्याने समाजात नाराजी उफाळून आली होती। याशिवाय भाजप नेत्यांविषयी वाढती उदासीनता आणि जाणीवपूर्वक संघाई यांच्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे संघाई यांनी अखेर अक्कलकोट येथील नगरपालिकेच्या प्रचारादरम्यान राज्याचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला। संघाई यांच्या प्रवेशामुळे शहर मध्यचे विद्यमान आमदार देवेंद्र कोठे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहणार हे निश्चित मानले जात आहे। पूर्व भागातील पद्मशाली समाजाचे संघटनक्षम नेतृत्व थेट शिंदे सेनेत गेल्याने भाजपच्या स्थानीय राजकीय गणितात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। संघाई यांनी भाजप सोडल्यामुळे शहर मध्यच्या राजकारणावर याचा चांगलाच परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात असून पालिका निवडणुकीत पद्मशाली समाजाचे मोठ्या प्रमाणात मतविभाजन होणार असल्याची भीती भाजपच्या गोटात बोलली जात आहे।